नमस्कार. पावसाची सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस येताना आपल्यासोबत अनेक व्याधी घेऊन आलेला आहे. त्याच्या निराकरणासाठी आयुर्वेद काय सांगतो? पावसामध्ये जे काही व्याधी उत्पन्न होतात ते वात आणि पित्त यांच्या डॉमिनन्सने होणारे असतात. त्यामुळे त्यांच्या निराकरणासाठी परिचर्या त्याच्या अनुषंगाने असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या पावसाळ्यामध्ये स्वच्छ धुवून वाळवलेले किंवा कोरडे असे कपडे घालावे, ज्याच्याने फंगल इन्फेक्शनचा त्रास होणार नाही. त्यासोबत आहारामध्ये आंबट आंबवलेले पदार्थ कमी खाणे, पालेभाज्या कमी खाणे हा सगळ्यात महत्त्वाचा पित्तशमनासाठीचा एक उपाय सांगून ठेवलेला आहे. व्यवस्थित पूरक आणि योग्य मात्रेत, अल्प मात्रेत आहार घेतल्याने अग्नीची तुष्टी होणार नाही आणि अग्नीचं बळ टिकून राहील, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आहार हा योग्य आणि माफक मात्रेमध्ये आणि सुपाच्य म्हणजे इझिली पचेल असा असावा. त्यासोबत रात्री झोप व्यवस्थित व्हावी, म्हणून व्यवस्थित वेळेवर झोपणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यामध्ये वाताचं प्राबल्य जास्त असतं, म्हणून त्याच्या शमनासाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी बस्ती हा उपक्रम करणे सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. म्हणून तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्हाला वातासंदर्भात कुठली तक्रार असेल तर त्यासाठी बस्ती हा उपाय नक्की करा. धन्यवाद.